भाऊचा धक्का, भाऊचा धक्का. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत आहे यूट्यूब चॅनलला. तर आज आपण बघणार आहोत भाऊचा धक्का म्हणजे विकेंडचा वार. तर बघूया विकेंडच्या वारला काय झालं. तर रितेश भाऊ पहिले आले, सगळे बसले, रितेश भाऊंना पाहून सगळे खुश झाले आणि आपण पण महाराष्ट्र पण खुश झाला की पहिला सीझन 6चा पहिला विकेंडचा वार आहे. तर काय काय घडतं, रितेश भाऊ कोणाकोणाला ऐकवता, कोणाकोणाला समजवता, समज देतात, आपण बघूया. तर सगळ्यात पहिले बोललं गेलं तन्वीबद्दल. आता तन्वीबद्दल बोलायचं म्हणजे जसं आपण बघितलं की तन्वीनी गेम खूप समजून घेतलेला आहे. ठीक आहे, ती ओरडते वगैरे, पण तिला सगळ्यात जास्त गेम कळालेला आहे. तर याच्या मागचं जे आहे, ती एक तर खूप सीझन समजून आलेली किंवा ती स्क्रिप्टेड खेळते मला तरी वाटतं. तर भाऊ बोलले तन्वीबद्दल की तन्वी जी आहे ती तंटा क्वीन आहे. तंटा क्वीन म्हणजे भाऊ तिला ओरडले की तन्वीचा फक्त हप्तावर मला आवाजच ऐकू आला. तन्वी म्हणजे तन्वीचा असं कुठलंच भांडण नाही की जिथं तन्वी दिसली नाही आपल्याला. आणि मग रितेश भाऊ हे पण बोलले की तन्वी बोलते, खूप जास्त बोलते. तर बघूया आपण आता पुढं भाऊचं काय म्हणणं होतं त्याच्या मागे. तर भाऊचं म्हणणं होतं की घमंड खूप दिसतोय तन्वीमध्ये, इतरांच्या तुलनेने खूप जास्त घमंडी आहे. ते आपण मान्य पण करतो, पण तन्वी जे आहे आत्तापर्यंत सुरुवातीला खूप घमंडी वाटली, पण आता आता थोडीशी समजदार दिसायला लागली की तिला गेम समजायला लागलाय. त्यानंतर जे आहे भाऊनी तिला खूप समजवलं की तू दिसते आहे म्हणजे वन ऑफ दी जे आहे, ज्या कंटेस्टंटला जो गेम समजलेला त्यापैकी तन्वी एक आहे. तर असं भाऊनी तिला थोडंसं म्हणजे चांगलं पण बोलले, जेणेकरून तिला जास्त वाईट नको वाटायला, ती खचायला नको म्हणून. त्यानंतर सागरदादाबद्दल रितेश भाऊ बोलले की सगळीकडे पहिल्या जे वीक होतं, पहिला जो हप्ता होता, सगळीकडे फक्त सागरदादाच दिसले. सागरदादाच्या बाहेर खूप सारे पोस्टर्स लागलेले आहेत. आणि सागरदादाला भाऊ बोलले की जे आहे एंटरटेनमेंटचे नवीन फंडे म्हणजे सागर कारंडे. तर याबद्दल आम्हाला तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. माझं मत जे आहे की सागरदादाकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत आणि सागरदादा एवढे काय खेळले, ठीक आहे त्यांनी हसवलंय लोकांना, पण खूप जास्त नाही खुलले सागरदादा अजून. आणि यापेक्षा खूप जास्त सागरदादा करू शकतात, लोकांना हसवू शकतात, कॉमेडी करू शकतात. पण मग भाऊ जे बोलले त्याबद्दल सागरदादांना रडू पण आलं की हा मी करतोय, गेममध्ये दिसतोय, लोकांना महाराष्ट्राला दिसतोय, पण सागरदादा जशी तुमच्याकडून अपेक्षा आहे तेवढं तर तुम्ही अजून आम्हाला दिसलेले नाहीत. तर पुढे जे आहे रितेश भाऊ बोलले दीपालीबद्दल, दीपाली ताईबद्दल. तर सगळ्यात म्हणजे रिसेंटली मी काल जो तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये मुद्दा सांगितलेला होता की दीपाली आणि तन्वीचं जे आहे संक्रांतीच्या दिवशी भांडण झालेलं होतं. तर ते भांडण एक क्षुल्लक गॅसमुळे होतं. तर त्यामुळे तन्वीला तर भाऊ ओरडलेच, पण इथं दीपाली ताईला जे आहे भाऊनी चांगलाच धडा शिकवला. म्हणजे तिला सांगितलं की जे तुमचं संक्रांतीच्या दिवशी भांडण झालं त्याचं मूळ कारण म्हणजे दीपाली होती. आणि जसं मी पण तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये बोललो की दीपालीनी जे आहे, जशी ती मोठी आहे, एक्सपिरियन्स्ड आहे, खूप मोठं नाव आहे, त्या पद्धतीने तिने तन्वीला समजून घ्यायला पाहिजे होतं, तिला व्यवस्थित समजवायला पाहिजे होतं. पण दीपाली ताईने तसं केलं नाही आणि भांडण वाढवलं. तर त्यामुळे दीपालीला पण खूप वाईट वाटलं. आणि दीपालीनी जेव्हा दीपालीला चान्स दिला बोलायचा की तुम्हाला काही बोलायचं याच्याबद्दल, तर दीपाली बोलता बोलता बोलली रितेश भाऊंना RD. तर रितेश भाऊ त्याच्यावर खूप चिडले की मी RD नाही आहे, मी रितेश आहे, रितेश देशमुख. तर त्याबद्दल दीपाली ताईचं तोंड थोडंसं उतरून गेलं होतं. त्यानंतर जे आहे भाऊ बोलले रुचिताबद्दल की रुचिताला जसं मागच्या एपिसोड्समध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की रुचिताने जी पॉवर की आहे ती गमावली होती. तर त्याबद्दल जे आहे भाऊ तिला बोलले की आम्हाला वाटलं होतं की महाराष्ट्राची जी वाघीण आहे, कोल्हापूरची जी वाघीण आहे ती आलेली बिग बॉसमध्ये. पण भाऊ बोलले मी पहिली वाघीण अशी पहिली जी स्वतःलाच पंजा मारते. तर ते बघून बद्दल तुझा खूप कॅज्युअल ॲटिट्यूड आहे आणि ते आपल्याला दिसलं पण, कारण जेव्हा पण बिग बॉस सगळ्यांना बोलवतात एका ठिकाणी बोलण्यासाठी, काही घोषणा करण्यासाठी, तेव्हा इतर वेळेस आपल्याला खूप वेळेस दिसतं की रुचिता फक्त मेकअपच करत असते. तर
हे जे आहे हे आपल्याला जे दाखवतात त्याच्यामध्ये, पण मग प्रत्येक वेळेस रुचिताच करते असं नाही, बाकीचे पण लोक आहेत जे मेकअप करतात, पण मग हायलाईट रुचिताला केलं गेलं याच्यामध्ये. त्यानंतर रितेश भाऊ तिला बोलले की आम्हाला वाटलं होतं की रुचिता जी आहे शी विल बी अ व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, पण मग ती फक्त नॉईज बनून राहिली आहे बिग बॉस घराचं, असं भाऊ तिला बोलले. त्याबद्दल पण ती जे आहे तिला खूप दुःख झालं की भाऊ असं बोलले, पण याच्यामुळे तिने तिचा गेम अप करायला पाहिजे आणि खरंच गरज आहे तिने तिचा गेम अप करायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं जे कॅप्टन्सी टास्क होतं त्यामध्ये जे पहिलं भांडण झालं होतं विशालने ओमकारचं, त्याबद्दल भाऊंनी दोघांना खूप ऐकवलं. भाऊंनी दोघांना बोललं तुम्हाला बॉडीचा माज आहे आणि तुम्ही ते सिद्ध केलं त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये, जिथं कॅप्टन्सीचा टास्क खूप सहजपणे होऊ शकला असता तिथं तुम्ही एकमेकांना धरून जे आहे पाडलं. आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो मागच्या एपिसोडमध्ये की जे हा जो होता हा फक्त अनुश्रीचा प्लॅन होता. अनुश्रीनी ओमकारला सांगितलं होतं की तू विशालला पकड कारण तो स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळेच हे सगळं झालं. तर मग विशाल पण त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागला की भाऊ म्हणजे त्या जागेवर कोणी दुसरं पण राहिलं असतं तर मी तसंच केलं असतं, कारण माझ्याकडे जी ताकद आहे तिचा मी उपयोग करेल असं. आणि ओमकारने पण त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की भाऊ माझी म्हणजे त्यांनी माझा गळा पकडून ठेवलेला होता ही त्याची चूक होती, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती माझी चूक होती. तो आम्हाला तर समजलं नाही ओमकारला म्हणायचं काय, पण मग रितेश भाऊने त्याला थांबवलं तेव्हा तो थांबला. त्यानंतर जे आहे विशाल बोलता बोलता बोलला की जो डायमंडचं झालं होतं सकाळी उठल्या उठल्या, मी तुम्हाला जसं मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं, सकाळी उठल्या उठल्या विशाल बोलायला लागला की तो कुठे आहे, माझा डायमंड नाही आहे माझ्याकडे आणि हा डायमंड विकला तरी तुझ्या किमतीपेक्षा जास्त त्या डायमंडची किंमत दे, असं जसं बोलला होता. आणि विशालने इथं थोडंसं इमोशनल पॉईंट काढला की तो माझ्या वडिलांनी मला दिलेला होता. तर रितेश भाऊ पण तेच बोलले, माझं पण तेच मत आहे, जर तुझ्यासाठी ती गोष्ट एवढी महत्त्वाची होती, तो डायमंड एवढा महत्त्वाचा होता, तर तू गेमच्या वेळेस तो का घालून फिरला. आता साधी गोष्ट आहे, खूप सारे जे आहेत गेम खेळणारे जे स्पोर्ट्समन आहे, जसं समजा विराट कोहली आहे, महेंद्रसिंग धोनी आहे, कोणी पण त्यांच्याकडे खूप मौल्यवान गोष्टी असतात तर त्या ग्राउंडवर नाही घेऊन येत, आणि ती ग्राउंडवर तर पडली कोणी फेकली तर ते असं भांडण नाही करू शकत की ही तू फेकली किंवा मला सापडत नाही किंवा कुठं हरवली, कारण ती तुझी चूक होती, तू ते गेममध्ये ती घालून आला. तर त्यामुळे जे आहे रितेश भाऊ त्याला खूप बोलले. त्यानंतर रितेश भाऊ बोलले की मी 5 नावं घेतो, त्यांनी मागे जा आणि मागे उभे राहा. त्यामध्ये 5 नावं होते आयुष, राधा, रोशन, ओमकार आणि राकेश. तर या सगळ्यांना मागे उभं केलं आणि या सगळ्यांना सांगितलं की जसं तुम्ही आत्ता मागे उभे आहे, जसं बॅकग्राऊंडमध्ये उभे आहेत तसंच तुम्ही पूर्ण हप्ताभर दिसलेले आहेत. आणि मी पण ही गोष्ट मान्य करेल, पूर्ण महाराष्ट्र मान्य करेल की आयुष तर आपल्याला फार कमी दिसलेला आहे, तर त्याला रितेश भाऊनी खूप समज दिली. त्यानंतर राधा जी आहे, राधा दिसली आहे पण ती स्पेसिफिक जागेंवर दिसली आहे ज्याच्यामुळे ती आहे ती थोडी व्हायरल पण झाली, तिच्या काही डायलॉग असेल, जी बोलण्याची पद्धत असेल. त्यानंतर रोशन दादाचं म्हटलं तर रोशन दादानी त्याचा गेम खूप अप करायला पाहिजे. ओमकार जो आहे, ओमकारला फक्त आपण पूर्ण हप्त्यामध्ये हा जो कॅप्टन्सीचा टास्क झाला जिथं विशाल त्याचं भांडण झालं फक्त तिथं बघितलंय. आणि त्यानंतर राकेश जो आहे, राकेशला आपण फक्त चहा बनवताना बघितलेलं आहे, बस. त्या व्यतिरिक्त तर मी राकेश दादाला पण कुठं पाहिलं नाही. त्यावरून राधा म्हणते की रितेश दादा मी जास्त बोलत नाही, माझा जो स्वभाव आहे बाहेर पण मी असेच असते, म्हणजे मला जिथं पटेल मी तिथंच बोलते, जे मुद्द्याचं आहे तेच बोलते. तर माझं म्हणणं आहे ताई, तुम्ही गेम खेळायला आले, तुम्ही गेममध्ये नाही बोलणार मग कुठे बोलणार, बाहेर जाऊन बोलून उपयोग नाही. तुम्हाला गेममध्ये आहे, पूर्ण महाराष्ट्र हा गेम बघतोय, तर तुम्हाला तिथं बोलणं गरजेचंच आहे. त्यानंतर राकेशबद्दल पण भाऊ बोलले तुम्ही फक्त चहा बनवतात, त्या व्यतिरिक्त आम्हाला कुठं दिसले नाही. त्यानंतर ह्या पाचींना बोलल्यानंतर पण भाऊ आले प्राजक्ता आणि सचिन दादावर. तर प्राजक्ता आणि सचिन दादा जे आहे आपल्याला पण फक्त आणि फक्त जिथं त्यांनी गाणे म्हटले तिथं ते आपल्याला दिसले, त्या व्यतिरिक्त फार कमी दिसले. प्राजक्ता
जे आहे पहिल्या हप्त्याची कॅप्टन झाली, त्यामुळे ती थोडीशी दिसायला लागली. पण सचिन दादा आपले कुठेतरी मागे राहिले. जशी त्यांची फॅन फॉलोईंग आहे तसं त्यांना जे आहे खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी गेम खेळला पाहिजे. ते गेममध्ये फार पुढे जाऊ शकतात. त्यानंतर आपल्या करण भाऊची वेळ आली, तर करण भाऊला रितेश भाऊ बोलले की तुमचा गेम जबरदस्त आहे, तुम्ही खूप सारे दिसले आहेत आणि खरं जर कोणाला गेम समजला आहे बिग बॉसचा तो फक्त करण आहे. तर त्यामुळे करणला थोडी खुशी झाली आणि लगेच रितेश भाऊ थोडेसे टर्न झाले आणि रितेश भाऊने करणला सांगितलं की तुमचा गेम तर दिसलाय, पण तुम्ही एक खूप मोठी चूक केली. तुमची पॉवर की जी आहे प्राजक्ताला दिली आणि तिला बजर दाबू दिलं, तर हे खूप मोठं तुमचा लॉस झालाय. तर त्यावरून करण जो म्हणतो रितेश भाऊला की भाऊ माझा खूप विश्वास आहे माझ्या महाराष्ट्राच्या ऑडियन्सवर, माझ्या जनतेवर, की ते मला वाचवतील आणि पहिल्या हप्त्यात जाऊ देणार नाही. तर जसं मी बोललो होतो तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये, हा थोडा ओव्हर कॉन्फिडन्स झाला. पण भाऊ बोलले ठीक आहे, तुला जसं पटेल तसं खेळ. त्यानंतर सोनाली ताईवर येऊ आपण. सोनाली मॅडम बद्दल पण भाऊ बोलले की सोनालीला यू कॅन लव्ह हर, यू कॅन हेट हर, बट यू कॅनॉट इग्नोर हर. तर यावरून जे आहे सोनाली थोडी उत्साही झाली. पण बघ माझं जो मत आहे, सोनाली पण आपल्याला फार कमी दिसले. फक्त तिच्या इकडं तिकडं जाऊन काढायला होते, त्यामुळे ती थोडीशी दिसायला लागली की ती थोडी ॲक्टिव्ह आहे. पण एवढा पण तिने गेम खेळलेला नाही की तिला जे आहे भाऊनी फक्त एवढं सांगितलं आणि तिचं संपवून टाकलं. त्यानंतर भाऊ बोलले दिव्या आणि अनुश्रीबद्दल की तुम्हाला गेम अप करण्याची खूप गरज आहे. आणि प्रभूला बोलले की प्रभू एंटरटेनमेंटची दुकान आहे, तुम्ही जिथं पण गेले तिथं एंटरटेनमेंटच दाखवली, फार कमी बोलले, पण मग तुम्ही महाराष्ट्राला हसवलं असं. आणि त्याबद्दल आणि लास्टला रोशन दादाबद्दल एकच लाईन बोलली गेलेली आहे रितेश भाऊकडून की रडायचं नाही, आता लढायचं. तर हा झाला भाऊच्या धक्क्याचा रिव्ह्यू. आता मला बोलायचं आहे रोशन दादाबद्दल की रोशन दादाला फार कमी दाखवलं गेलं. आता शेवटी कसं असतं, 24 तास जर हा गेम लाईव्ह राहिला तर आपण ते प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघू शकतो. पण हे पूर्ण दिवसाचं, पूर्ण 1-2 दिवसाचे जे आहे मेकर्स जे आहेत कट करून आपल्याला 1-1.5 तासाचा एपिसोड बनवून दाखवतात. तर त्यामध्ये आपल्याला सगळं दिसत नाही, त्यामध्ये रोशन दादाला फार कमी दाखवलं. तर याच्यावरून आपण समजू शकतो की रोशन दादा मेकर्सचा फेवरेट नाही आहे. आणि रितेश दादाने पण त्याला फक्त एक लाईनमध्ये जे आहे समज दिली, जे की ते खूप समजवू शकत होते की रोशन तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत, काही इश्यू आहेत, शेअर करा, जे आपण ते सॉर्ट आऊट करू आणि तुम्हाला हेल्प करू. जे झालं नाही. आणि सगळ्यात जास्त जे आहे फोकस केलं गेलं ते तन्वीवर, की तन्वीने पूर्ण हप्ताभर भांडण बी केलं, दिसली, आणि तरी खूप जास्त जे आहे भाऊच्या धक्क्यावर जे आहे तन्वीबद्दलच बोललं गेलं. तर बघूया आपण उद्या काय होतं. उद्या परत भाऊ येणार आहेत, तर आपण बघू पुन्हा काय बोलणार आहे भाऊ, काय पुढे ट्विस्ट येणार आहे. कारण जे नॉमिनेशन्समध्ये आहे ते त्यापैकी कोणीतरी एक एलिमिनेट होणार आहे. तर तुम्ही कमेंट करा कोण एलिमिनेशन मध्ये जाईल, कोण एलिमिनेट होऊ शकतो. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.